लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मानिनी आणि विक्रमच्या अॅनिव्हर्सरी पासून. तर आता इथे विक्रम मानिनीसाठी कचरा घेतलेला असतो. तर तो म्हणतो, मी आता हा कचरा तुझ्या केसात माळतो आणि तू न जरा इकडे ये असं म्हणतो आता विक्रम मानिनीला आणि घेऊन जातो डायनिंग टेबलकडे. हा बॉक्स उघड असं म्हणतो आता विक्रम मानिनीला. आणि मग आता मानिनी तो बॉक्स उघडते. अरे आणखीन एक चिठ्ठी, म्हणजे आज चिठ्ठ्यांचा पाऊसच पडणार आहे वाटतं असं म्हणतो आता जीवा. बरं आत काय लिहिलंय ते मोठ्यान वाचून दाखवायचं बरं का असं म्हणते काव्या. तर आता मानिनी वाचायला सुरुवात करते. सोपं म्हणता म्हणता कठीण होत जातं सारं, सहज म्हणता म्हणता कठीण होऊन जातं सारं, असं आता काव्या आणि जीवाला त्यांचे घालवलेले क्षण आठवतात. कारण हीच कविता जीवाने केलेली असते काव्यासाठी. तर आता मानिनी वाचत असते ती कविता आणि तेच सगळे क्षण त्यांना आठवत असतात दोघांनाही, म्हणजे काव्या आणि जीवाला. विचारांची उडवतं तुझ्या एका नजरेचं वारं. तर आता काव्या जीवाला त्यांच्या लाईन सुद्धा आठवत असतात. तर जमिनीवर राहत नाहीत पाय, तुला वजा केल्यावर आयुष्यात उरतच तरी काय असं म्हणते आता मानिनी वाचून ती कविता. आणि आता जीवा आणि काव्याला मात्र आठवतं ते सगळं. तर आता विक्रम म्हणतो, खरंच आहे, तुला वजा केल्यावर आयुष्यात बाकी उरतच काय असं म्हणतो आता विक्रम मानिनीला आणि माळ मारतो आता तिच्या डोक्यात. वा वा वा, खूप सुंदर कविता आहे असं म्हणतो आता पार्थ. बाबा किती छान तुम्ही शब्दातनं व्यक्त केलात असं म्हणते आता नंदिनी. तुमची ही कला आजच बघितली आम्ही असं म्हणते आता नंदिनी. कधी केलीत कविता असं म्हणतो म्हणते आता नंदिनी. तर तो म्हणतो, अगं नंदिनी, मी माझ्या मानिनीसाठी केलेली पहिली कविता होती असं म्हणतो आता विक्रम. आणि आमच्या जीवाची एकदम फेवरेट हां असं म्हणतो आता विक्रम. तर आता जीवानी काव्या एकमेकांना बघतात. हा पट्ट्याबरोबर बाबूवर गेलाय असं म्हणतो आता विक्रम. पण मी काय म्हणतोय, तुम्ही आणखीन आज एक काहीतरी विसरताय असं वाटत नाही तुम्हाला असं म्हणतो विक्रम. आणखीन काय असं म्हणते आता नंदिनी. आज तुमची अॅनिव्हर्सरीच आहे ना फक्त असं म्हणते नंदिनी. आमची अॅनिव्हर्सरी तर आहेच, पण अॅनिव्हर्सरी शिवाय देखील आज अजून काहीतरी आहे, काय सांगा बरं असं म्हणतो आता विक्रम. तर आता इथे रम्या आणि वसवत्याला दाखवलंय. तर रम्या आता वसवत्याला म्हणत असते, अगं फ्रेंडशिप डे आज, हे बघ पार्थसाठीचं फ्रेंडशिप बँड असं म्हणते आता रम्या. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मी त्याला ही बँड बांधेन आणि घट्ट मिठी मारेन, माय बेस्ट फ्रेंड असं म्हणते रम्या. काय ग, तुझ्याशी बोलतेय मी, हे बघ ना बँड असं म्हणते आता रम्या. रम्या गप्प बसशील जरा असं म्हणते वसवत्या. तुझ्या आणि पार्थपेक्षा ना खूप महत्वाचे विषय चाललेत माझ्या डोक्यात असं म्हणते वसवत्या. आता कसले विषय चाललेत तुझ्या डोक्यात असं म्हणते आता रम्या. अगं पुन्हा एकदा पिहू घाबरून पळून गेली, मला घाबरून पळून गेली ती असं म्हणते आता वसवत्या. आणि आता आठवतं सगळं वसवत्याने, तेच आता ती रम्याला सांगत असते. तर आता वसवत्या म्हणते, हो ना रम्या, आता ना माझी खरंच खात्री पटली आहे की तिने नक्कीच काहीतरी ऐकलंय, नाहीतर पुन्हा ती मला असं बघून पळून गेली नसती, आणि तेही जेव्हा सगळ्या अवतीभोवती होते तेव्हा असं म्हणते आता वसवत्या. हे एकदा झालंय, पुन्हा जर का झालं ना तेही सगळ्यांच्या समोर, तर सगळेजण माझ्यावर संशय घ्यायला लागतील रम्या असं म्हणते आता वसवत्या. आणि पिहूला काय झालंय हे बघण्याच्या ऐवजी तुला आणि मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतील असं म्हणते आता वसवत्या. नाही नाही, पिहूच्या मनामध्ये जे कुपित आहे ना ते तिच्या मनातच राहायला पाहिजे असं म्हणते आता वसवत्या. काहीतरी करावं लागेल, त्या घरामध्ये दुसरं वादळ यायच्या आधी ना ते थोपटावं लागेलच. वादळ तर येणारच आहे असं म्हणते आता रम्या. तेही उद्याच असं म्हणते आता रम्या. म्हणजे असं म्हणते आता वसवत्या, मी काल नंदिनी आणि जीवाच्या रूमच्या बाहेर येऊन जाताना ऐकलं आणि दाखवलंय की नंदिनी जीवाला म्हणत असते की काउन्सिलर आल्यावरच कळेल की पिऊच्या मनात काय आहे ते असं म्हटलेले असते ना नंदिनी जीवाला. ते आठवतात रम्या आणि ती सांगत असते आता वसवत्याला. काय असं म्हणते वसवत्या, काउन्सिलर येणार आहे या घरात? होय असं म्हणते आता रम्या. पिहू आपल्या घरातल्या कोणालाच काही सांगत नाहीये, पण काउन्सिलर आल्यावर नक्की सांगेल असं जीवानेच नंदिनीला सुचवलंय असं म्हणते आता रम्या. आई खरंच जर काउन्सिलर घरी आली ना तर पिहूच्या मनातलं काढून घ्यायला त्यांना फार असा वेळ नाही लागणार असं म्हणते आता रम्या. काउन्सिलर घरी येईल तेव्हा ना त्या नंदिनीला काय वाटतं, तिची मनमानी मी या घरात चालून घेईन असं म्हणते आता वसवत्या. नाही नाही नाही, काहीही झालं ना तरी पिहूच्या मनातलं गुपित तिच्या मनातच राहायला पाहिजे असं म्हणते आता वसवत्या. आणि हे मी नक्की करेन असं म्हणतात त्या. ह्या घरामध्ये काउन्सिलर येणार नाही, मी येऊच देणार नाही. अगं पण हे कसं करणार आहेस तू आई असं म्हणते आता रम्या. माझ्या प्याद्याला वजीर करणार आहे असं म्हणते आता वसवत्या. प्याद्याला वजीर असं म्हणते आता रम्या. आज घरामध्ये विक्रम आणि मानिनीच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे ना, आणि उद्या उद्या मोठा तमाशा होणार हे मात्र नक्की असं म्हणते आता.
वसवत्त्या. हे सगळे म्हातारे झालात रे तुम्ही. आज फ्रेंडशिप डे आहे, फ्रेंडशिप डे असं म्हणत होता विक्रम सगळ्यांना. आणि अजून तुम्ही एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधलंच नाही आहे. काय हे असं म्हणत होता विक्रम, जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थला. मला माहिती आहे तुम्ही असलं काही करणारच नाही, म्हणून मीच आणलेत फ्रेंडशिप बँड. मीच घेऊन आलेलो आहे असं म्हणत होता विक्रम. चला चला हे घ्या. फ्रेंडशिप डे साजरा व्हायलाच पाहिजे असं असं म्हणत होता विक्रम. एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधा असं म्हणत होता विक्रम. चला 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 असं म्हणत होता विक्रम. कमॉन कमॉन, अरे बांधा असं म्हणतो आता विक्रम. काय असं म्हणतो आता विक्रम जीवाला. बांध बांध असं म्हणतो आता जीवा. अहो देशमुख, माधा बांधा असं म्हणून त्यांच्या मागे लागू नका बरं असं म्हणते आता मानेनी विक्रमला. तो फ्रेंडशिप बँड त्यांना त्यांच्या त्यांच्या स्पेसमध्ये बांधून होते असं म्हणते आता मानेनी विक्रमला. आधीच आम्ही त्यांना नवरा बायकोच्या नात्यात बांधलोय, आता त्यांना हा मैत्रीचा बँड त्यांना बांधू दे, कळलं असं म्हणते आता मानेनी विक्रमला. ओके ओके कळलं असं म्हणत होता विक्रम. पटलंय मला, ओके असं म्हणतो विक्रम. बरं चला तुम्ही तुमच्या तुमच्या खोळीत तुम्ही जा आणि बांधा असं म्हणत होता विक्रम. आणि दोन्ही जोड्यांना पाठवतो होता तो. जा ना असं म्हणत होता विक्रम. तुमच्या खोलीपर्यंत जाऊन बांधा असं म्हणतो होता विक्रम. बाबा आम्ही जातो, पण तुम्ही आईंसाठी इतकं छान सरप्राईज आणलाय, हे थंड होत आहे असं म्हणते आता नंदिनी. हो हो असं म्हणतो विक्रम. एक मिनिट आधी मला माझ्या मनूच्या आय मीन तुमच्या आईच्या हातात फ्रेंडशिप बँड तर बांधू दे असं म्हणतो विक्रम. लग्नानंतर आमची बायको हीच तुमच्या सगळ्यात जवळची मैत्रीण, प्रियतमा आणि सखी असते असं म्हणतो होता विक्रम. त्यामुळे बायकोची साथ आणि एकमेकांचा हात आयुष्यात कधी सोडायचा नसतो असं म्हणत होता विक्रम. हाच असतो लाईफ लॉंग मैत्रीचा खंडा असं म्हणतो विक्रम, आणि सुखी संसाराचा पाया असं म्हणून मानिनी आणि विक्रम एकमेकांना मिठी मारतात. आणि सगळं आता पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या बघत असतात. आणि मग आता विक्रम तिला एक फ्रेंडशिप बँड देतो आणि तीही बांधते आता विक्रमला. तर आता विक्रम खुश होतो आणि तिला बसायला लावतो आता. आणि पुरणपोळ्या केलेल्या असतात ना विक्रमने, ते आता खाऊ देतो मानिनीला. आणि आता विक्रम हाताची पप्पी घेतो मानिनीच्या. तर आता इथे नंदिनी आणि जीवा फ्रेंडशिप बँड घेऊन आपल्या खोलीमध्ये येतात. आणि आता दोघे त्या फ्रेंडशिप बँडकडे बघतच असतात. थोडं बोलायचं आहे असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा पण म्हणतो थोडं बोलायचं आहे. तुम्ही सांगा, सुरुवात करा असं म्हणते नंदिनी. तू कर ग सुरुवात असं म्हणतो आता जीवा. तुम्ही सुरुवात केलं तर काय प्रॉब्लेम आहे असं म्हणते आता नंदिनी. काय, मी सुरुवात करतो असं म्हणतो आता जीवा. सी, हे फ्रेंडशिप बँड असे आपण हातात घेऊन नाही फिरू शकत आणि हातात बांधूही नाही शकत असं म्हणते आता नंदिनी. काय हरकत आहे असं म्हणतो आता जीवा. आपण मित्र नाही आहोत असं म्हणते आता नंदिनी. काय रूममेट्स मैत्रीण नसतात असं म्हणतो आता जीवा. असं काही नसतं असं म्हणते आता नंदिनी. आणि मित्र होणं ही खूप मोठी जबाबदारी असते, आणि अशी कुठलीही जबाबदारी मला आता नको आहे असं म्हणते आता नंदिनी. मग काय हवंय तुला असं म्हणतो आता जीवा. ॲक्च्युली मला तुमच्याकडून काहीच नको आहे आता असं म्हणते नंदिनी. आणि आय गेस हे मी आधीच सांगितलंय तुम्हाला. एक मिनिट असं म्हणत होता जीवा. मग तू आता जे काय म्हणालीस ते की मला बोलायचं आहे असं काय म्हणालीस, की तुला काय बोलायचं काय होतं असं म्हणत होता जीवा. हेच की या फ्रेंडशिप बँडचं काय करू मी असं म्हणते नंदिनी. मला खरंच कळत नाही आहे. बाबा म्हणाले की तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन एकमेकांना बँड बांधा, पण काय म्हणजे आता फ्रेंडशिप बँड नाही बांधला तर आता बाबांनाच काय सगळ्या घरातल्या नाही संशय येईल असं म्हणत होतं जीवा. की आपल्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून असं म्हणतो जीवा. म्हणूनच म्हणतोय की मी हे बँड्स बांधायला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणतो जीवा. बँड्स बांधल्यावर प्रॉब्लेम सुटतील का असं म्हणते आता नंदिनी. घरच्यांना संशय नाही येणार, नाही येणार असं म्हणतो जीवा. ठीक आहे, बांधूयात मग बँड्स असं म्हणते नंदिनी. आणि नंदिनी आता फ्रेंडशिप बँड काढते. आणि नंदिनी आता जीवा बांधणारच असतो तिला फ्रेंडशिप बँड, तर ती आता नको म्हणते. तुम्ही माझ्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधायची काहीच गरज नाही असं म्हणते आता नंदिनी. असंही दिखावाच करायचं आहे ना. तुम्ही तुमच्या हातावर बँड बांधा, मी माझ्या हातावर बँड बांधते. तसंही खाली गेल्यावर सगळ्यांना हेच वाटेल की आपण एकमेकांना बँड बांधलेत म्हणून असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे घरातल्यांना मूर्ख बनवायचं आपण असं म्हणतो आता जीवा. तेच तर करतोय आपण असं म्हणते आता नंदिनी. डिवोर्स फाईल केल्यापासून असं म्हणते ती. बांधा. तर आता इथे काव्या आणि पार्थचं दाखवलंय. बांधू का तुम्हाला फ्रेंडशिप बँड असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ म्हणतो कशाला कशाला म्हणजे काय. आता मगाशी विक्रम काकांनी एवढ्या प्रेमाने आपल्याला सांगून गेलंय की एकमेकांनी हा फ्रेंडशिप बँड एकमेकाला बांधा म्हणून. आणि आता आपण बाहेर गेलो आणि आमच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड नसले तर ते काय म्हणतील की तुम्ही फ्रेंडशिप बँड बांधला नाही एकमेकांना म्हणून, तुम्ही एकमेकांना फ्रेंड मानत नाही म्हणून असं म्हणते तर काव्या. तुमच्यामध्ये काही विनचलंय का असं वेगवेगळे प्रश्न विचारतील ते असं म्हणते तर काव्या. तुम्हाला कशाला उगाच ऐकून घ्यायचं आहे, हां ही बांधून घ्या आता फ्रेंडशिप बँड असं म्हणते तर काव्या. तर पार्थ मात्र चिडून बघतो तिच्याकडे आणि उठतो आता तिथून. अहो देशमुख असं म्हणते तर काव्या. बोला की काहीतरी, किती भाव खाताय असं म्हणते काव्या. हां एक साधा फ्रेंडशिप बँड तर बांधून घ्यायचा आहे, बांधून घ्या ना, काय फरक पडतो असं म्हणते तर काव्या. मला फरक पडतो असं म्हणतो होता पार्थ.
जगात अशी कुठली गोष्ट आहे हो देशमुख ज्याचा तुम्हाला फरक पडत नाही हो? देशमुख असं म्हणते आता काव्या. आपण कुठल्या परिस्थितीतून जातोय हे लक्षात आहे ना काव्या असं म्हणतो आता पार्थ. इतकी मोठी गोष्ट आहे अशी कशी विसरेन मी असं म्हणते आता काव्या. आहे माझ्या डोक्यात. पण हा फ्रेंडशिप बँड बांधून घेणं ही खूप छोटी गोष्ट आहे. चटकन बांधूया, पटकन मोकळं होऊया असं म्हणते आता काव्या. मला नाही जमत हो तुमच्यासारखं. चटकन मनात आलं की पटकन करायला असं म्हणतो आता पार्थ. देशमुख, बँड बांधून घ्यायचा नसेल ना तर नका बांधू. पण येताचा तसा टॉन्ट नका मारत जाऊ मला असं म्हणते आता काव्या. टॉन्ट वगैरे मारत नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधायचं नाहीये. तुम्हाला बँड बांधायचा आहे ना? हा घ्या बँड असं म्हणतो आता पार्थ. तुमच्या मैत्रीण अनिशाला बोलवा आणि बांधा हा बँड असं म्हणतो आता पार्थ. घ्या असं म्हणतो तो आणि तिथून निघून जातो आता पार्थ. आता काहीही झालं ना तरी तुमचा फ्रेंडशिप बँड मी बांधून घेणार नाही असं म्हणते काव्य. एखाद्या वेळेला मी प्लॅस्टर बांधून घेईन, काही बांधेन, पण तुमचा हा फ्रेंडशिप बँड बांधणार नाही असं म्हणते काव्या पार्थला. नाही म्हणजे नाही. आणि तुम्ही जर आलात ना माझ्याकडे मागं मागं हट करत तरीही मी बांधून घेणार नाही मी फ्रेंडशिप बँड असं म्हणते आता काव्या ओढून ओढून. पार्थ मात्र तिकडून निघून गेला असतो तरी ओढून ओढून सुनवत असते आता काव्या पार्थला. तर आता इथे नंदिनी आरशात बघून स्वतःला फ्रेंडशिप बँड बांधून घेते आणि इथे जीवा पण बांधून घेतो. आणि ते दोघं आता एकमेकांना आरशामधून बघतात. तर आता जीवा जातो नंदिनीकडे कारण तिला फ्रेंडशिप बँड बांधायला येत नसतो नीट. तर ती नकार देते. तर आता जीवा परत हट करतो आणि म्हणतो दे म्हणून. तर आता जीवाला हात देते आपला नंदिनी आणि मग तिचा फ्रेंडशिप बँड आता जीवा बांधतो आणि नंदिनी मात्र आता जीवाकडे बघते. तर आता नंदिनीला आठवतं कसा तिचा हात फ्रॅक्चर झालेला असतो तेव्हा ड्रेसिंग करत असतो जीवा. ते सगळं आता तिला जुने क्षण आठवतात आणि नंदिनी तंद्री लावून विचार करत असते. तेवढ्यात जीवाचं बांधून होतं आता फ्रेंडशिप बँड. थँक्यू असं म्हणते आता नंदिनी आणि तिथून निघते. तर आता जीवा म्हणतो नाही नाही म्हणता म्हणता माझ्याकडूनच बँड बांधून घेतलंस तू असं म्हणतो आता जीवा नंदिनीला आणि तो हसतो आता. तर आता तेवढ्यातच पिहू येते आता नंदिनीकडे. अगं पिहू हे काय एवढे सगळे फ्रॉक्स घेऊन कुठे फिरतेस असं म्हणते नंदिनी पिहूला. अगं संध्याकाळी पार्टीसाठी फ्रॉक घालायचा आहे ना मग कुठलं घालायचं हे समजतच नाही असं म्हणते आता पिहू. आणि मग आता कपडे बघत असते नंदिनी पिहूचे. तुला कुठला आवडलाय असं म्हणते आता नंदिनी. मला तर सगळे आवडलेत पण कुठलं सांग कुठला घालू कारण मला खूप तयारी करायची असं म्हणते आता पिहू. हो का असं म्हणते नंदिनी. बरं 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 तू एक काम कर हा फ्रॉक घाला असं म्हणते आता नंदिनी. हा खूप छान दिसेल तुला. थँक्यू वहिनी असं म्हणते पिहू आणि जाते. ऐक ना पिहू उद्या तुला भेटायला कोणीतरी येणार आहे असं म्हणते आता नंदिनी. आणि एकदा तू काय त्यांच्याशी बोललीस ना तर तुझी सगळी कन्फ्युजन्स अशी चुटकीच अशी सॉल्व्ह होतील बघ असं म्हणते नंदिनी. उद्या कोण येणार आहे मला भेटायला असं म्हणते पिहू. तर नंदिनी म्हणते सांगते सांगते पण आधी तू पार्टीसाठी छान तयार हो असं म्हणते आता नंदिनी. तर मग आता पिहू निघून जाते तिथून. तर नंदिनी मात्र विचार करत असते एकीकडे पिहूचं टेन्शन आणि दुसरीकडे आज संध्याकाळच्या पार्टीची जबाबदारी. आय होप सगळं काही ठीक होईल असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे विक्रम कॉफी बनवत असतो किचनमध्ये. तेवढ्यातच इथे काव्या येते. हाय असं म्हणते आता काव्या. तर विक्रम म्हणतो हाय काय कलेक्टर बाई किचनमध्ये नो एंट्री असं म्हणतो आता विक्रम. आय एस व्हायचं आहे तुम्हाला लक्ष द्या अभ्यासाकडे असं म्हणतो आता विक्रम. तर काव्या म्हणते अभ्यासकडे माझा व्यवस्थित लक्ष आहे पण आज तुमची अॅनिव्हर्सरी आहे ना म्हणून छोटासा ब्रेक घेतला असं म्हणते आता काव्या. बरं असं म्हणतो आता विक्रम. बरं तुझ्यासाठी पण कॉफी बनवू का फर्स्ट क्लास असं म्हणतो आता विक्रम. नाही नाही असं म्हणते आता काव्या. एक मिनिट तुझ्यासाठी पण म्हणजे मानिनी काकूंसाठी ऑलरेडी कॉफी बनवताय तर असं म्हणते आता काव्या. येस असं म्हणतो आता विक्रम. क्या बात है किती लक्की आहेत मानिनी काकू. त्यांना जेव्हा कॉफी असते तेव्हा साक्षात नवऱ्याच्या हातची कॉफी त्यांना प्यायला मिळते असं म्हणते काव्या. नाही नाही आत्ता मानिनीला हवी आहे म्हणून कॉफी बनवत नाही आहे. कॉफी थोडीशी पळवाट आहे असं म्हणतो आता विक्रम. कॉफी पळवाट असं म्हणते आता काव्या. म्हणजे मानिनीच्या घरातल्यांचा फोन आला होता. ते बरोबर सेलिब्रेशन असतात ना तेव्हाच फोन करतात. वर्षभर नाही करणार फोन. सेम सेम आमचे नातेवाईक पण सेम असं म्हणते काव्या विक्रमला. तर मानिनीच्या माहेरून फोन आला होता की तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून. आत्ता नाही मला मानिनीसाठी कॉफी करायची आहे नंतर बोलूया असं म्हटलं मी. मानिनीजवळ फोन दिला आणि सटकलो तिथून असं म्हणतो विक्रम. काका तुम्ही पण ना एक नंबरचे डांबीस आहात असं म्हणते आता काव्या. तर आता विक्रम चिडून बघतो तिच्याकडे. तर आता काव्या घाबरते. तर आता काव्या तो कॉफीचा मग हातात घेते आणि फेटायला लागते कॉफी. एक मिनिट असं म्हणतो आता विक्रम. तुझ्या हातातला फ्रेंडशिप बँड कुठे आहे असं म्हणतो आता विक्रम. तर फ्रेंडशिप बँड नसतो ना आता काव्याच्या हातात. पार्थने बांधला नाही का असं म्हणतो आता विक्रम. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला फ्रेंडशिप बँड बांधायचं नाही आहे असं म्हटलेलं असतं ना पार्थ. ते आठवतं तिला आता काव्याला. काय ग पार्थने फ्रेंडशिप बँड बांधला नाही का असं म्हणतो आता विक्रम. नाही नाही काका आम्ही बांधणारच होतो फ्रेंडशिप बँड
पण काय झालं, पार्थ ना एक ऑनलाईन फॉरेन मीटिंग अटेंड करायची आहे. त्यामध्ये जरा रंगबिरंगी बँड प्रेझेंटेबल वाटत नाही ना, असं म्हणते काव्या. त्याच्यामुळे पार्थच मला म्हणाले, "माझी मीटिंग होऊ दे, मग आपण बांधूया एकमेकांना फ्रेंडशिप बँड." मी पण म्हटलं, "ठीक आहे ना, काय त्याच्यात एवढं, समजून घ्यायला लागेल," असं म्हणते आता काव्या. "वाह, वाह! गुड, गुड," असं म्हणत होता विक्रम. "खरं छान आहात तुम्ही दोघी," असं म्हणत होता विक्रम. "सॉरी काका." "तुम्ही नाही. फक्त मी," असं म्हणते आता काव्या. "फक्त मी शहाणी आहे. तुमचा तो लाडका बोका," असं म्हणते आता काव्या. "तुमचे थोरले सुपुत्र पार्थ देशमुख अत्यंत आगाऊ आहेत," असं म्हणते काव्या. तर विक्रम हसायला लागतो. "थांब, थांब, थांब. किती फेटशील अजून? काढ, काढ आता दूध टाक," असं म्हणतो आता विक्रम. तर जीवा येतो तेवढ्यातच आता किचनमध्ये आणि बघतो विक्रम आणि काव्याला आणि निघतो तिथून. तर आता विक्रम बघतो जीवाला. "ए, ए," असं म्हणतो आता विक्रम जीवाला. "इथे कशाला आला होतास तू?" असं म्हणतो आता विक्रम जीवाला. "मी ते पाणी घ्यायला आलो होतो," असं म्हणतो होता जीवा. "पाणी न घेताच चालला होतास?" असं म्हणतो होता विक्रम. "हां, हां, हां," असं म्हणतो होता जीवा. "ॲक्चुअली बरं हे 1 मिनिट ये, ये इकडे," असं म्हणतो आता विक्रम जीवाला. तर आता "तुमचा फ्रेंडशिप बँड," असं म्हणतो आता विक्रम. तर आता विक्रम बघतो फ्रेंडशिप बँड. "वाह! गुड, गुड, व्हेरी गुड," असं म्हणतो होता विक्रम फ्रेंडशिप बँड बघून जीवाच्या हातात. "बरं तू नंदिनीच्या हातात सुद्धा फ्रेंडशिप बँड बांधलंस ना?" असं म्हणतो आता विक्रम. तर जीवा म्हणतो, "हो." "म्हणजे तुमच्या दोघांचं फ्रेंडशिप तर आता दिसायला लागलंय," असं म्हणतो आता विक्रम. "व्हेरी गुड." असं म्हणत होता विक्रम काव्याला. "1 मिनिट, 1 मिनिट. मला एक सांगा, तुम्ही दोघांनी एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधलाय का?" असं म्हणतो होता विक्रम जीवा आणि काव्याला. "आम्ही?" असं म्हणतो होता जीवा. "कशाला?" असं म्हणते काव्या. "कमाल आहे. कशाला म्हणजे काय? अरे लग्नाच्या आधी तुम्ही एकमेकांशी बोलायचंत ना, एकमेकांची मैत्री होती ना," असं म्हणतो होता विक्रम. "मग आता लग्नानंतर नव्या नात्यात आलात म्हणून जुने बॉन्ड्स, जुनी मैत्री सोडून कसं चालणार?" असं म्हणतो विक्रम. "ते काय नाही, तुम्ही दोघांनीही एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधायचा आहे," असं म्हणतो होता विक्रम. "1 मिनिट, मी घेऊन येतो," असं म्हणून जातो आता फ्रेंडशिप बँड आणायला विक्रम. आणि जीवा आणि काव्या मात्र एकमेकांसमोर थांबलेले असतात किचनमध्ये. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. "चला हे घ्या बँड्स आणि बांधा एकमेकांना पटापट," असं म्हणतो होता विक्रम जीवा आणि काव्याला. "अरे घ्या ना, बघताय काय?" असं म्हणतो होता विक्रम. "यॉर्स लव्हिंगली मानिनी," असं म्हणून काहीतरी लिहायला लावते आता नंदिनीला मानिनी. "यॉर्स लव्हिंगली नको लिहायला, कारण मग बाबांना कळेनच ना, कारण यॉर्स लव्हिंगली म्हटल्यावर," असं म्हणते नंदिनी. तर मानिनी म्हणते, "थँक पत्र लिहिल्याबद्दल." आणि ते पत्र जे नंदिनीने मानिनीसाठी लिहिलेलं असतं ते आता जीवाच्या हाती लागतं. ही तर नंदिनीचं अक्षर आहे. कसल्या आतल्या गाठीची आहे ही चकाचक बाई. तिच्या मनात माझ्यासाठी किती काळजी आहे, आपुलकी आहे, असं म्हणत होता जीवा. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.